गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये दादर रेल्वे स्टेशनला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे दादर रेल्वे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, या अनुषंगाने नामांतर तिरंगा आक्रोश रेल रोको आंदोलन दिनांक 30 जुलै रोजी करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांवेळी संविधानचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे, हरीश सुरवाडे, प्रदेश संघटक संविधान आर्मी विदर्भ अध्यक्ष भिवा चोपडे, अनिल जाधव, महाराष्ट्र राज्य सदस्य व भारत राष्ट्र समिती मालेगाव तालुका समन्वयक, चर्माकार उठाव संघ, अखिल भारतीय आदिवासी संघटन संत रविदास चर्माकार सामाजिक संस्था, रोहित हिरामन शिंदे, संविधान आर्मी युवा संघटक उत्तर महाराष्ट्र महामंत्री विशाल डाके, सुनील डोईफोडे, अर्जुन रामदास शिंपी, भारतीय आदिवासी सेना मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष सखाराम, जय दराका, ईश्वर ताथवडे, नागेश्वर बालाजी, रमेश अहिरवार, प्रवीण अहिरे यांच्यासह अनेक संविधान रक्षक व कार्यकर्त्यांना दादर रेल्वे आरपीएफ, जीआरपी, पॅरामिलिटरी फोर्स, मुंबई पोलीस यांनी अटक केली व माटुंगा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले। तसेच कार्यकर्त्यांवर प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून अद्याप कार्यकर्ते माटुंगा शहर पोलीस स्टेशनच्या अटकेत असल्याचे कळते। ब्युरो रिपोर्ट, पोलीसवाला 112। चैत्यभूमीचे नामांतर चैत्यभूमीचे नामांतर चैत्यभूमीचे नामांतर चैत्यभूमीचे नामांतर आज या ठिकाणी दादर रेल्वे स्टेशनला ऑल इंडिया संविधान आर्मी भिवा भाऊ चोपडे, हरीशभाई सुरवाडे, सिद्धार्थभाई, राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे, नगरसेवक यांच्या नेतृत्वामध्ये बोधिसत्व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादरच्या रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असं नामांतर झालं पाहिजे। या एकमेव मागणीसाठी आम्ही दादर रेल्वे स्टेशनवरती आरपीएफ, जीआरपी, पोलीस फोर्स, मिलिटरीच्या बंदोबस्तामध्ये स्टेशन मास्तर पांडे साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही घोषणा दिली की नामांतर झालेच पाहिजे। नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारने 27 रेल्वे स्टेशनचे नामांतर केले। साधी मागणी नसताना कोणाची या ठिकाणी 27 रेल्वे स्टेशनचे नामांतर केले, शहराचे नामांतरण केले। परंतु संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशात 140 कोटी जनतेत संविधान निर्माण केलं आणि या देशातल्या 140 कोटी जनतेला मताचा अधिकार दिला, सर्व मूलभूत अधिकार हक्क मिळवून दिले, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादरच्या चैत्यभूमी रेल्वे स्टेशन द्यायला मोदी सरकार या ठिकाणी भेदभाव करते। तसेच आता देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने आता नुकताच या ठिकाणी मुंबईच्या 7 रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला। त्या दादर चैत्यभूमीच्या नामांतराचा प्रस्ताव का पाठवला नाही ही आमची या ठिकाणी मागणी आहे। म्हणून 6 डिसेंबरच्या आत नामांतर करा, अन्यथा 6 डिसेंबरला आम्ही लाखोंच्या संख्येमध्ये दादरला जसं आज आम्ही या ठिकाणी 30 जुलैला 2024ला या ठिकाणी आम्ही रेल रोको आंदोलन आक्रोश नामांतर केलं, त्याच पद्धतीने 6 डिसेंबरला आम्ही संविधान आर्मी ऑल इंडिया तर्फे या ठिकाणी आम्ही जे पुन्हा 6 जुलैला दादरला आक्रोश तिरंगा रेल रोको लाखोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी करू। आधी सरकारला चेतावणी आणि इशारा, आज आम्हाला अटक करण्यात आली, आमचा गुन्हा काय आहे? आम्ही या ठिकाणी लोकशाहीचा जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, तिरंगा जिंदाबाद असा नारा देऊन या ठिकाणी आम्ही रेल रोको आंदोलन दादरला केलं आणि आम्हाला या ठिकाणी आरपीएफ, जीआरपी आणि पोलिसांनी अटक केली। अटक करून माटुंगा पोलीस स्टेशनला आम्हाला आणण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही लढाई जी आहे पुन्हा या ठिकाणी याच 30 ऑगस्टला 2024ला आम्ही दिल्लीला पार्लमेंटमध्ये आपला आवाज गुंजला पाहिजे नामांतराचा, म्हणून 30 ऑगस्ट चलो दिल्ली 2024ला आम्ही दिल्लीला रेल रोको आंदोलन करतो। आज या ठिकाणी आम्हाला अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्हाला आता कुठे नेता आम्हाला माहिती नाही, माटुंगा पोलीस स्टेशनला नेता असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि म्हणून आणि राज्य सरकारचा या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो। लाखोंच्या संख्येने 6 डिसेंबरला आम्ही पुन्हा नामांतर आक्रोश आंदोलन करू। या ठिकाणी थांबतो। जय संविधान, जय तिरंगा, जय हिंद, जय भारत, जय भीम।